छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे नवीन जिल्हाधिकारी आहे गौडा सर यांनी आत्ताचं जे 12 ज्योतिर्लिंगचे घृष्णेश्वर मंदिर आहे, या घृष्णेश्वर मंदिराचं देखील दर्शन घेतलेलं आहे आणि ते स्वतः आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया. सर नमस्कार. जे घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे, या मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि घृष्णेश्वरला आपण काय साकडं घातलं? आज इकडे कृष्णेश्वर मंदिराला दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मंदिर परिसरात आणि त्याच्या आजूबाजूला जो कृष्णेश्वर आराखड्याचं काम सुरू आहे त्याचा आढावा घेतलेला आहे. तो सर्व आढावाच्या माध्यमातून सर्वांना सूचना दिलेल्या आहे की लवकरच्या लवकर जो भक्तनिवास आहे, दर्शन बारी आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, पार्किंग आहे, ते याचं काम लवकर करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. तसेच हे येणारा कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व काम लवकर आम्ही करू आणि ताकी येणाऱ्या भाविकांसाठी एक चांगला सुविधा इकडे उपलब्ध होईल. सर आज जी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे घृष्णेश्वर मंदिर परिसरातली, जे आपण जर पाहणी जी केलेली आहे, यामध्ये जर बघितलं गेलं तर वेरुळ जे आहे जागतिक पर्यटक वारसा आहे आणि त्यासमोर देखील अतिक्रमण वाढलेलं आहे, मंदिर परिसरात देखील अतिक्रमण वाढलेलं आहे. हे अतिक्रमण नेमकं मग केव्हा हटवणार आहात? याच्या बाबतीत चर्चा झालेला आहे. तो त्यांच्या पण चर्चा करून त्यांना एक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करून तो अतिक्रमण पण क्लिअर करण्याचं नियोजन. आणि आज जे प्रशासनाची बैठक पार पडली आहे, यामध्ये महत्त्वाचे काय निर्णय घेण्यात आले? हे पहिलं प्रिलिमिनरी बैठक होता. त्याच्या काय काय काम सुरू आहे त्याचा आढावा झाला आणि ॲक्शन प्लॅन्स तो बार चार्ट तयार केलेला आहे. दिलेल्या कालमर्यादेमध्ये सर्व काम होण्याच्या दृष्टिकोनातून हे आढावा बैठक होता. नक्कीच. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.